लहान मुलांसाठी जर घरीच पास्ता आणि नूडल्स बनवायचे असतील तर स्लर्प फार्मचे हे पास्ता आणि नूडल्स पॅकेट खरंच खूप छान आहेत, हेल्दी आहेत, त्याच्यात मैदा वगैरे बिलकुल नाही आहे. सो मी त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज चॅनलवर शेअर केल्या आहेत, त्या तुम्हाला डिटेलमध्ये भेटतीलच, पण मी शॉर्टमध्ये सांगते. सो मी इथे पहिल्यांदा थोडासा रेड पास्ता आपण जसं बनवतो तशा टाईप बनवलं, पण खूप साऱ्या भाज्या त्याच्यात टाकल्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी टोमॅटोची प्युरी टाकली आणि मस्त जो उकडून आपण पास्ता घेतलेला असतो तो त्याच्यात ॲड केला. त्याच्यानंतर तसा झाल्यानंतर मी बनवला एक पालकवाला पास्ता. त्याच्यामध्ये मी मस्त पालक आणि भोपळा उकडून घेतला आणि इकडे थोडासा पास्ता उकडून घेतला आणि इकडे बनवली टोमॅटोची प्युरी. सो ते मस्त एका तेलामध्ये परतून घेतलं, त्याच्यामध्ये तो पास्ता ॲड केला आणि थोडा वेळ 5 मिनिटात परतून झालं की पास्ता रेडी. त्यानंतर बनवला व्हाईट सॉस पास्ता, जो की आपण नेहमी बनवतो तसाच असतो, फक्त हेल्दी वेनी बनवला. तुम्हाला पाहिजे त्या भाज्या त्याच्यात घ्या. त्याच्यानंतर मी टाकले यात थोडंसं गव्हाचं पीठ, मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ. त्यात टाकलं थोडंसं दूध, चीज, ब्लॅक पेपर, थोडंसं किंचितचं मीठ आणि ऑरिगॅनो. हे सगळं ऑप्शनल आहे, तुमच्या बाळांच्या टेस्टनुसार तुम्ही टाकू शकता. जसं आपण नॉर्मल पास्ता बनवतो तसंच हा व्हाईट सॉस पास्ता बनवून रेडी आहे, फक्त हेल्दी वेनी. त्यानंतर मी बनवली नूडल्सचे पण त्याच्यात वेगवेगळे त्यांचे टाईप्स आहेत, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. आणि काही नाही, फक्त नॉर्मल आपलं नूडल्स पाण्यात थोडंसं 5 मिनटं उकळून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या भाज्या बटरमध्ये टाकून मस्त परतून घ्यायच्या आणि त्यामध्येच त्यांनी मसाला दिलेला आहे, तो मसाला तुम्ही त्यात ॲड करायचा. बाकी काही टाकायची गरज नाही आहे. मसाला टाकायचा, छानसं परतून घ्यायचं, त्यामध्ये जे उकडलेले नूडल्स आहेत ते टाकायचे आणि थोडंसं 1-2 मिनटं परतल्यानंतर झाले नूडल्स रेडी. सो अशा प्रकारे तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता.